सध्या लोकसभा 2024च्या निवडणुकी सुरू झालेल्या आहेत। येत्या 7 तारखेला लातूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे। तर या त्यानिमित्त आपला मराठा समाज भाजपाच्या दिशेने जाईल की काँग्रेसच्या दिशेने जाईल? जर भाजपाकडून जर असेल तर का असेल, व काँग्रेसच्या बाजूने जात असेल तर का जात असेल, असं तुम्ही मराठा म्हणून काय सांगता? मी स्वतः मराठा आहे आणि भाजप हा मूळमयी हिंदुवादी पक्ष आहे। हे पहिला मुद्दा। मराठा समाज हा थोडंसं यावेळेस बेचैन झाला आहे। त्यांनी सुद्धा विचार करत आहे की आपण नरेंद्र मोदी साहेबांना एक वेळेस चान्स दिलं पाहिजे। 2024मध्ये एक लास्ट उमेद म्हणून मी मराठा म्हणून मी सगळ्या मराठा बांधवाला सांगेन की बाबा एक वेळेस 2024च्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक बार विश्वासात घ्यावं। कारण जी काँग्रेसच्या सरकारला 70 वर्षामध्ये मराठ्याला न्याय दिला नाही, तरी ह्यावेळेस आता कसं आहे, आमचं सरकार येऊन भाजपचं सरकार येऊन 10 वर्ष झालं, भरपूर कामं झाले। ठीक आहे, आरक्षणाचा जे विषय आहे तो आता कडेवर आला आहे। प्रत्येकाला आरक्षण हवं आहे, कारण जो विचार आहे तो नोकरीवर गेलाच पाहिजे। जे कमी आहे ते त्याच्या पात्रताप्रमाणे नोकरीवर राहिलं पाहिजे। आणि जो आरक्षणाचा जे विषय आहे तर 1001% हे 24च्या नंतर मी एकच सांगेन माझ्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना की तुम्ही समान नागरिक कायदा करावा आणि ह्या देशातलं जे आंदोलन होत आहे, मला आरक्षण पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, हे सगळं बंद व्हावं। जो काम करेल त्यालाच पद मिळेल असं ते द्यावं, माझी स्पष्ट भूमिका मराठामध्ये। माननीय जरांगे पाटलांनी जे म्हणले की बाबा आपल्याला कुठल्याच राजकारणाचा विषय नाही, म्हणजे कालसुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आपल्याला एक वेळेस हा लोकसभेसाठी आपल्याला मराठा समाजाला तुम्ही चांगला उमेदवार म्हणून निवडून द्या। आणि आपले भारतीय जनता पार्टीचे लातूरचे उमेदवार श्रंगारे साहेब 1 नंबरचा स्वच्छ आणि प्रामाणिक माणूस आहे। आम्ही त्यांना मागणी केलं आहे किंवा मराठा समाजासाठी तुम्ही लोकसभेमध्ये मराठा समाजाला न्याय दिलं पाहिजे, कारण त्यांना थोडासा त्रास होत आहे। शेवटी मी मराठा आहे, तरी मराठी समाज माझी भावना आहे की समाजासाठी मी सुद्धा थोडंसं त्यांच्या बाजूने झालं पाहिजे। शेवटी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, म्हणून मलाही काहीतरी वाटत आहे। तरी श्रंगारे साहेबांना म्हणले की बाबा साहेब तुम्ही ह्यावेळेस 100% तुमचा तर विजय आहे, यावेळेस आपलं लोकसभेमध्ये तुम्ही मराठा समाजासाठी न्याय दिलं पाहिजे असं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपुढे मांडलं पाहिजे। हे माझे एक मराठा समाज म्हणून माझे एक छोटासा कार्यकर्ता मराठा म्हणून माझी इच्छा आहे। यावेळेस तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचं म्हणणं आहे की मराठाने एक वेळेस विश्वास ठेवा भाजपावर आणि भाजपाला मतदान करावं, पण तुमचा पूर्ण समाज बांधव आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ भाजपाला टार्गेट केलं जात आहे आणि काँग्रेसच्या बाजून आपण यावेळेस मतदान करू आणि भाजपाला दाखवून देऊ की आरक्षण न दिल्यामुळे आम्ही तुमच्या विरोधात आहोत। तर गेल्या 40-50 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती। त्या काळातही शरदचंद्र पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, हे आतापर्यंत आपलं मराठा समाजाचेच मंत्री मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आपल्या लातूर जिल्ह्यावर मराठाचंच वर्चस्व आहे। तरी पण तुम्हाला मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तुमचं आरक्षण मंजूर केलं गेलं नाही। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येते त्यावेळेस मराठा आरक्षण कुठंतर थांबवलं जातं आणि जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा तुमचं आरक्षण परत बाहेर पडतं आणि सत्तेच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करता। या संदर्भात तुमचं म्हणणं मांडा। तुमचं योग्य आहे गणेश साहेब म्हणणं, पण त्या मराठा समाजाला माहीत आहे की बाबा न्याय देऊ शकते तर फक्त भाजपच देऊ शकते, ना काँग्रेस देऊ शकत नाही, ना शरद पवार गट देऊ शकत नाही, ना उद्धव ठाकरे गट देऊ शकत नाही। कारण त्यांना माहीत आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी देऊ शकतात न्याय, आणि मागं बी दिलं होते. दुर्दैवानं आमचं सरकार गेल्याच्या नंतर तो कोर्टात जे काही उद्धव ठाकरे सरकार पाठपुरावा करायचं होतं ते केलं नाही. त्याच्यामुळे आपलं मराठा समाजाचं नुकसान हे मोठं जर कोण केलं असेल तर उद्धव ठाकरेने केलं नाही, शरद पवार साहेबांना नुकसान केलं नाही. कारण त्यांनी एवढे नेते असून सुद्धा, कारण त्यांनी ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे, त्यांनी इकडल्या मराठवाड्यातल्या लोकांचं काही देणं नाही त्यांना फक्त तिरंगी टाकणे आणि पेटवणे. ज्या वेळेस शरद पवार सत्तेच्या बाहेर आहे तोपर्यंत त्या वेळेस जातीवादीच भांडणं झाले. तर माझं एक म्हणणं आहे की सगळ्या मराठा बांधवाला, ठीक आहे, आपण सर्वजण म्हणून फक्त भाजपला टार्गेट करू नका तुम्ही. ठीक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, हे जातीसाठी नाही किंवा आपल्या ह्याच्यासाठी नाही, तर हे देशाची निवडणूक आहे. देशाला स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी निवडणूक आहे. ठीक आहे, तुम्ही विधानसभेचं जे आहे तुम्ही म्हणताल ना, जर शरद पवार म्हणत असेल किंवा उद्धव ठाकरे म्हणत असेल किंवा काँग्रेसचे जे नेते म्हणत असेल आम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकत, ठीक आहे, त्यांच्यावर आम्ही प्रयत्न करू, पण त्यांनी आम्हाला न्याय देऊ शकत नाही. कारण सगळ्याला माहीत आहे मागच्या 70 वर्षामध्ये मराठा समाजाचा हा लोकांनी विचार केला नाही. तर आजच काय विचार करता येईल, भाजपवर त्यांना माहीत आहे की देऊ शकते, तर भाजपच मराठा समाज न्याय देऊ शकते. माननीय मुख्यमंत्र्यांना मी एकच सांगेन की साहेब तुम्ही काही करा, आम्ही एक छोटासा कार्यकर्ता पण मराठा समाजासाठी बी थोडीफार पुढाकार घ्या आणि आमची मागणी जी आहे ती केंद्रापर्यंत पोहोचवा. मराठा तुम्ही जसं म्हणता ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे, तसं मराठा समाजाला बी न्याय मिळाला पाहिजे, असं आमचं एक म्हणणं आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा.